नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सातारा रेल्वे स्थानकावर डेमो लोकल बंद पडली। पर्यायी इंजिन जोडून कोल्हापूरकडे रवाना। कोयना एक्सप्रेसला बसला फटका। मध्य रेल्वेच्या सातारा रेल्वे स्थानकावर गुरुवारी दुपारी 3 वाजता आलेली पुणे कोल्हापूर फास्ट डेमो लोकलच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला। पर्यायी इंजिन सोडून 5:15 वाजता डेमो पुढच्या प्रवासाला रवाना झाली। दरम्यानच्या काळात पुणे ते मिरज रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवा काही अंशी विस्कळीत झाली। कोयना एक्सप्रेसच्या प्रवाशांना देखील या बिघाडाचा फटका बसला आहे। पश्चिम महाराष्ट्रात मोजक्याच रेल्वे सेवा असल्याने रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी असते। सकाळी 11:15 वाजता पुण्याहून सुटलेली पुणे कोल्हापूर फास्ट डेमो लोकल सातारा स्थानकावर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आली। तेथे इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे चालकाच्या लक्षात आले। त्यांनी स्टेशन मास्तर यांनी तात्काळ पुणे येथील नियंत्रण कक्षाला माहिती देऊन पर्यायी इंजिनची मागणी केली। पर्यायी इंजिन उपलब्ध झाल्यानंतर तब्बल 2 तासाने 5 वाजता डेमो लोकल कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली। तोपर्यंत कोरेगाव मार्गावरील मेन लाईन बंद राहिली असल्याने पुणे ते मिरज दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली। पुणे येथून दुपारी 1 वाजता सुटलेली मुंबई कोल्हापूर कोयना एक्सप्रेस सातारा स्थानकावर 1.5 तास थांबवून घेण्यात आली। सातारा येथून पुढे जाण्यासाठी तिला मार्ग उपलब्ध नसल्याने साताऱ्यात थांबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला। एकूणच गुरुवारचा दिवस हा रेल्वे प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरला। त्यांनी संताप व्यक्त करत आपल्या कारभारात सुधारणा करा अशी मागणी रेल्वे अधिकाऱ्यांकडे केली। पुणे कोल्हापूर पुणे मार्गावर धावणारे डेमो सातत्याने बंद पडत आहे। कधी इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड होतो तर कधी अन्य बिघाड होतो। प्रवासादरम्यान मध्येच ती बंद पडते। तिच्या दुरुस्तीसाठी कर्मचारी कोल्हापूर मिरज अथवा पुण्यातून येतात। ते पोहोचेपर्यंत प्रवाशांचा वेळ जातो। कधीकधी पर्यायी इंजिन मिळण्यास वेळ लागतो, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होतात। मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी पुणे कोल्हापूर पुणे मार्गावरील डेमोचा जुना रॅक बदलून नवीन रॅक पाठवावा अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे। बदलापूर प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आक्रमक। कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन, जोरदार घोषणाबाजी। बदलापूरमधील शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। दिवसेंदिवस विविध सामाजिक संघटनांनी तीव्र आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे। कोरेगावात गुरुवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने आंदोलन करत तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांना निवेदन सादर केले। या प्रकरणी दोषी असलेल्या आरोपींना तात्काळ फाशी देण्याची मागणी केली। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख संघटक सुरेश येवले यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दुपारी 1:30 वाजता पदाधिकारी कार्यकर्त्यांसमवेत हॉकर्स हक्क संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत उर्फ नामदेव गुरव, संभाजी ब्रिगेडचे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख पैलवान वैभव जगदाळे, किसान मोर्चाचे सातारा जिल्ह्याचे पदाधिकारी रमेश पाने, रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष दादासाहेब माने, कोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष दीपक भोसले, सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ रसाळ, ज्येष्ठ मार्गदर्शक वसंतराव वाघमारे, अनिल भिसे, किरण भंडलकर, रामदास भागव, राजन टाक, निलेश कांबळे, चंद्रकांत कांबळे, प्रदीप पोतालजी व युवराज कांबळे यांनी तहसीलदार कार्यालयासमोर घोषणाबाजी केली। बदलापूर प्रकरणी राज्य सरकारने तात्काळ पावले उचलावीत आणि दोषी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, त्यांना फाशी द्यावी अशी मागणी केली। यावेळी तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांना निवेदन सादर करण्यात आले। सुरेश येवले यांनी बदलापूर येथील वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली। आमच्या मागण्या तात्काळ राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याची मागणी त्यांनी केली। हे निलंबन करून चालणार नाही, तर त्या प्रशासनावर कारवाई केली पाहिजे। आणि त्यानंतर तिथं बऱ्याचशा वृत्तवाहिन्यांनी आणि काही तेथील स्थानिक लोकांनी असा एक संभ्रम निर्माण केला की तो जो नराधम आहे अक्षय शिंदे नावाचा, की तो मनोरुग्ण आहे। आणि बऱ्याचशा लोकांनी त्याचे पुरावे दिले की तो मनोरुग्ण वगैरे काही नाही, तो चांगला आहे। त्याची 1 सोडून 3 लग्न झालेले आहेत आणि हा इतिहास बदलापूरमध्ये सगळीकडे माहीत आहे। असं असताना सुद्धा त्याला फक्त अटक झालेली आहे। त्यासाठी आमची मागणी अशी आहे की त्याला नुसतं अटक करून चालणार नाही, तर त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा झाली पाहिजे। वाटा स्टेशनच्या वाघदेव चौकामध्ये तात्काळ उपाययोजना करा, विद्यार्थ्यांसह प्रवाशांचा जीव धोक्यात। स्थानिक लोकप्रतिनिधींनी घेतली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची घेतली भेट। सातारा कोरेगाव फलटण खंडाळा आणि वाई तालुक्याची मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून ओळख निर्माण केलेल्या आणि सातारा लोणंद पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वाटा स्टेशन येथील
वाघदेव चौकामध्ये सातत्याने अपघातांची मालिका सुरू आहे। या अपघातामुळे शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे। राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने तात्काळ सुरक्षितता विषयक उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली आहे। गुरुवारी सकाळी 11 वाजता पुण्यातील राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते नागेश शेठ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाटा स्टेशन ग्रामपंचायतीचे पत्र आणि निवेदन, पंचायत समितीचे माजी सदस्य संजय माने, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष नामदेव जाधव व माजी सरपंच ऋषीभैया जाधव तसेच पत्रकार मुकुंदराज काकडे यांनी वरिष्ठ अधिकारी अभिजित औटी यांना सादर केले। त्याचबरोबर फलटण कोरेगावचे आमदार दीपक चव्हाण यांनी याविषयी दिलेले पत्र देखील सादर करण्यात आले। सातारा जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या वाटा स्टेशन गावामधून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965D मार्ग हा जातो। या महामार्गावर असणाऱ्या वाघदेव चौकामध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे वाघदेव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आहे। या चौकामध्ये लोणंद व सातारा या दोन्ही बाजूंनी तीव्र उतार असल्याने या रस्त्यावर अपघाती क्षेत्र निर्माण झाले आहे। या विद्यालयात व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे सातत्याने छोटे मोठे अपघात होतात। या बाबी लक्षात घेऊन अधिकारी अभिजित औटी यांना वाघदेव चौकामध्ये रंबल स्ट्रीप तसेच लाईटचे सोलर ब्लिंकर, दिशादर्शक फलक, वाहतुकीस अडथळा असणारी झाडे काढणे आदी मागण्या करण्यात आल्या। यावेळी तब्बल अर्धा तास चर्चा सुरू होती। ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांची अपेक्षा तसेच महामार्ग विकास प्राधिकरणाची भूमिका यावर दोन्ही बाजूने सकारात्मक चर्चा करण्यात आली। लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करून निर्णय घेतो, निश्चितपणे तोडगा काढू अशी ग्वाही औटी यांनी दिली। बदलापुरातील चिमुकलीवर झालेल्या अत्याचारामुळे कोरेगावातील रणरागिणी आणि सामाजिक कार्यकर्ते संतप्त, तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन। ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे चिमुकलीबाबत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे। याविषयी प्रशासन आणि पोलीस दलाने केलेले दुर्लक्ष भरपूर गोष्टी सांगून जात आहे। या प्रकरणी राज्य सरकारने तात्काळ पावले उचलून दोषींना मरेपर्यंत फाशी द्यावी अशी मागणी करत कोरेगावात आक्रमक झालेल्या रणरागिणी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी 2 वाजता तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन केले। कोरेगाव शहराच्या दत्तनगर उपनगरातील सामाजिक कार्यकर्त्या शीतल सचिन सावंत, रेश्मा सागर बर्गे, शुभांगी रोहिदास बर्गे, वर्षा सोमनाथ बर्गे, हर्षदास सोमनाथ बर्गे, रुपाली देवकर, प्रणाली बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव भिलारे, हनुमान भोसले, राजेंद्र बारटक्के, नौशाद शेख, वैभव बर्गे, विजय घोरपडे, रवींद्र जाधव, प्रमोद भिलारी यांच्यासह कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन केले। घोषणाबाजी करत त्यांनी तहसीलदार डॉक्टर संगमेश कोळे यांना निवेदन सादर केले।